मात्र पाहायला मिळतील. एक सो बडकर एक क्वालिटी. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं. वेळ खूप कमी आज. सगळं मिळेल पण आज वेळ मिळणार नाहीये आयोजकांकडे. याची नोंद घ्यायची आहे कारण नियोजनबद्ध स्पर्धा या ठिकाणी चालू आहे. वॉट अ मॅच. अगदी चुरस्ता या मॅचला लागेल. जीव तोड मेहनत करावी लागेल. चुकांना सांभाळावं लागेल. क्षेत्ररक्षण खूप मात्र तीक्ष्ण ठेवावं लागेल. एक कॅच सुटल्यानंतर मॅच जाऊ शकते कारण दोन्ही टीम अगदी बघितलं तर 20 टीम सहभागी झाल्या होत्या. अगदी स्लॉटमध्ये बघितलं तर 10 टीमला पराभूत करून शिवंजी अलमान निघाला. 10 टीमला पराभूत करून तिळसे संघ निघालाय. असे अनेक टीम दररोज 10-12 संघ खेळताना या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. आणि आता जिंकलेले संघ एकमेकांना टक्कर देत आहेत. वाडा टेनिस स्लॉटमधील हे 2 टीम क्वालिफाय संघ आहेत आणि आता पुढे फायनलपर्यंत पोहोचण्याकरिता संघर्ष मोठा दाटलाय. युवराज डुकले आपण पाहताय लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईकला आहेत. वैभव डुकले या ठिकाणी मात्र बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळत आहेत नॉन स्ट्राईक एंडला. आणि गोलंदाज बॉलिंग मार्कवर संदेश भोईर क्लासमेट आहेत यतीश गोरे यांचे. खूप अशी पारितोषिक त्यांना कालच्या दिवसामध्ये लावली गेली आणि क्वालिफाईड टीम शिवंजी अलमान मात्र झाली. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वाडा तालुका अध्यक्ष यतीशजी गोरे यांनी मात्र प्रेक्षकांना सुद्धा काल पारितोषिक मात्र कालपर्यंत दिलेली आहेत. आज ही पाहिलं आपण तर जसं मात्र ओपन टीम एक गावे खेळतील तर प्रेक्षकांनाही पारितोषिक मात्र या ठिकाणी दिलं जाईल षटकाराचा कॅच घेतल्यानंतर. मॅचला सुरुवात. संदेश भोईर तयार. पहिल्या ओव्हरमध्ये धावा किती येतील, पहिल्या ओव्हरला किती विकेट काढल्या जातील आणि पहिल्या ओव्हरला पोलिशी मार किती दिला जाईल, षटकार हे मात्र पाहिलं जाईल. पहिला बॉल. प्रति विकेटला संदेश भोईर यांना यतीशजी गोरे भाजपा युवा मोर्चा वाडा तालुका अध्यक्ष यांच्याकडनं 200 रुपये पारितोषिक लगेचच जाहीर होत आहे. पहिला बॉल. छत्रपती पॅनलचे अंपायर प्रदीप भंडारी योगेश आपण पाहू शकतायत. आणि इथे मात्र चांगला बॉल, त्यावर धाव मिळत नाही. डॉट बॉल. भाऊ यांचा आक्रोश आपण पाहिला होता. या विकेटला महत्व राहील कारण युवराज डुकल्याच्या बॅटमध्ये 3 ते 4 षटकार आले तर नक्कीच 3 ओव्हरमध्ये 50+ टार्गेट जे बिग असेल या मैदानात तिळसे संघ देऊ शकेल. 3 6 लगातार मारले तर 500 रुपये युवराज डुकले वैभव डुकले यांच्याकरिता रित्या भाई जे 20 फूट यांच्याकडनं बक्षीस लागू झालंय. आणि फुल टॉस बॉल. हार्ड हिटर बॅटर युवराज डुकलेच्या बॅटमधनं दादू स्फोट शानदार षटकार. बिग ब्लो. धमाकाला सुरुवात. या डीजे डॉट. दुसऱ्या बॉलवर षटकार. धावसंख्या 6 फळकावर आलेली आहे. एक तर ठोकलाय. इथून पुढे अजूनही 2 ते 3 आले तर मात्र धावसंख्येला लगाम लावायला थोडंसं कठीण जाईल. गोलंदाज प्रयत्न करताय संदेश भोईर. यावेळेस मात्र काय बॉलला उसळी दिली आहे. गुडलेनचा वापर करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी राईस बॉल झालाय. शॉर्ट बॉल अप्रतिम मात्र डॉट केलाय. प्रयत्नाने संघर्षाविना खेळ मोठा होत नाहीये आणि मेहनतीशिवाय आपण मोठे होणार नाहीयेत कारण क्वालिटी स्वतः तयार करावी लागते. क्रिकेट आज बॅट हातामध्ये घेतली आणि उद्या खेळायला लागलो असं कधी होणार नाहीये. तुमचा सराव, तुमची मेहनत आणि तुमची नजर. यॉर्कर लेनचा बॉल या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न कलात्मकरित्या पाहायला मिळाला. ऑन साईडला फिल्डर त्या ठिकाणी तैनात दीपेश घोलप. एक धाव कंप्लीट केली आहे. 7 धावा. 7 धावसंख्या फळकावर मात्र पाहायला मिळते. संघर्ष मोठा आहे. रन पेटलंय. अलमान विपक्ष तिळसे. तिळसे विरुद्ध अलमान. जबरदस्त मात्र टफ फाईट वाली मॅच. ओव्हरला 4 बॉल संपलेत पॉवर प्लेच्या षटकातील आणि धावसंख्या फळकावर आहे 7 धावा. दादू स्पोर्ट कांबरेकरांचं दर्जेदार आयोजन याच मैदानात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वाडा तालुका अध्यक्ष यतीशजी गोरे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संपूर्ण एंटायर टीमकडून मित्र परिवाराकडनं नाईट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात येणार आहे. मार्च एंडिंगला ती स्पर्धा SP बिल्लोशी नाईट टुर्नामेंट झाली की याच ठिकाणी एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. नाईस बॉल. टिचून मारा केला जातोय. मॅच ही महत्वाची आहे. फायनल पर्यंत पोहोचण्याकरिता हा सामना जिंकणं गरजेचं आहे. क्वालिफाय तर झालंय, पुढे उच्चांक गाठायचा आहे. आणि बोरशेती टीम काही कारणास्तव कॅन्सल झालेली आहे. दुसरा कुठला संघ या ठिकाणी पॅकर टाकू शकतात.
याची नोंद घ्यायची आहे. एक एंट्री खाली आहे. पहिल्या ओव्हरला पाहिलं आपण तर स्कोर या ठिकाणी 7च धावा आहे. संदेश भोईरचं अप्रतिम षटक पाहायला मिळालं. 3 बॉल डॉट केले. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या संदेश भोईर करता. बघा यतीश गोरे यांनी जे बक्षीस लावलं बॉल टाकायच्या अगोदर विकेट करिता एक दबाव निर्माण झाला. त्याच्या पहिल्याच बॉल डॉटनं कॉन्फिडन्स वाढला आणि तो दबाव संदेश भोईरनं कायम केलेला आहे. युवराज डुकले जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत शिवंजी आलमांची धडकी भरत राहील. सामना अतिशय रंगतदार या ठिकाणी पाहू शकता आपण. वैभव डुकले खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे आमच्यापर्यंत सूरजवंश स्टार न्यूज नेटला माहिती पोहोचलेली की तिसरी टीम एकत्र झालेली आहेत. एकोपा होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा 2 टीम एकत्र होतात ना तर तुमची ताकद डबल होते. अगदी 51,000ची फायनल ज्यांनी घेतली तो संघ म्हणजेच गोरे सरपंच उपसरपंच चषक नाणेची स्पर्धा. 3 टीम होत्या गोरेगावात 3 आणि अनिलजी खिलारी यांनी या तिन्ही टीमला एकत्र आणलं. एवढं सोपं नाही 3 टीमला एकत्र आणणं पण त्यांनी करून दाखवलं आणि त्या टीमनं एक गाव एक ओपन फॉर्मॅटमध्ये सुद्धा फायनल घेऊन दाखवली. आणि तिळसे टीमनं एकच झाल्याबरोबरच आघाईची फायनल मारलेली पहा. हा एकत्रितपणाचा खूप मोठा एक ताकद आहे. कारण भारत देशामध्ये तुटणं फार जास्त आहे. ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य असंच नाही केलं. जातीपातीमध्ये आपल्याला विभागलं आणि 150 वर्ष तब्बल राज्य केलं. जळीचं राजकारण तो गेलाच नाही पाहिजे. दुसरा गेला तर चालेल अशा पद्धतीचं राजकारण चालतं. आजकाल जमिनीचे व्यवहार करताना सही द्यायला कोण तयार होत नाहीये. त्याला जास्त भाव दिला तर सहीच देणार नाही. शेठचा फायदा आला पाहिजे पण जवळच्याचा नको. ही मानसिकता बदलली पाहिजे. बहिणींचं तर बोलूच नका. डोक्याला ताप होऊन बसलाय. बघूया जाऊया मॅचमध्ये. गोलंदाज तयार. दीपेश घोलप बॉलिंग मार्कवर. पालघर जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट वाडा टेनिसमध्ये आपण आहोत आणि सामना पाहतात ओम साई मूवीज लाईव्हवर. दीपेश घोलप चॅलेंजर ट्रॉफी एस पी बेलोची फायनल. 4 षटकार अमेझिंग बॅटिंग करणारा बॅटर अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख. वाडाचा टायगर आहे आणि त्याच्यासमोर वाडा ओपन टीमचा ओपनिंग बॅटर आहे. टाळ्या वाजवा एकदा टाळ्या. संघर्ष मोठा बेटल. हमी तो हम क्या तुम्ही तो तुम क्या. आणि या बॉलला कलात्मकरित्या लॉंग लेग झोन मध्ये जातोय. नो बॉल आहे. कॅच पकडली आहे आणि विकेट मिळणार नाही. भाऊ यांची फार मोठी चुकी. या साईडला या एंडला जर हिट केलं असतं तर युवराज डुकलीची विकेटही मिळाली असती. थ्रो बघा चौकाने गेला असता. फ्री हिट नो बॉल. स्कोर पाहिला तर आपण या ठिकाणी शिवंजी आलमांच्या विपक्षामध्ये आता 300 संघ पोहोचते 10 या आकड्यावर. 10 स्कोर ऑन बोर्ड. बघूया या ठिकाणी पाहता आपण दीपेश घोलप बॉलिंग मार्कवर पाहू शकते. सामना अतिशय रंगतदार आहे. 10 धावसंख्या फळकावर आहे. सामने अतिशय भन्नाट होत आहेत. चुरस्ता मात्र मॅचची लागते आणि इथे मात्र खेळाडूंचं आगमन होते. सातपाडी टीम येण्याचं या ठिकाणी पोहोचत आहेत. वेलकम धामणगाव उच्छेली टीम. दांडी संघ आलेला आहे. महाराष्ट्रातील टॉपचा संघ वेलकम. आणि हा बॉल बघा सेम बॉल टाकलाय. यावेळेस मात्र विकेट. दीपेश घोलपचा प्रयत्न पण फ्री हिट आहे. बघा किती मजा वाटली होती कॅच घेतल्यानंतर शिवंजीच्या आलमांच्या पाठीराख्यांना ज्या टाळ्या पडल्या होत्या. आणि फ्री हिटच्या बॉलवर विकेट मिळणार नाहीये पण क्रिकेट खूप चांगलं पाहायला मिळालं दीपेश घोलपच्या माध्यमातून. या बॉलवर स्कोर मात्र झाले 11. जर फ्री हिटचा बॉल नसता तर विकेट मिळाली असती. ज्या विकेटच्या ते शोधात आहेत. कारण 300 संघाच्या पहिल्या 3 ते 4 विकेट या मात्र काढण्यामध्ये यश आलं असतं. ही मॅच बनली असती परंतु विकेटच आलेलं नाहीये. आता मात्र रन या ठिकाणी थांबवलेत. मी तर म्हणेन 7 बॉल 11 धावा. 7 बॉलमध्ये एकच षटकार आलेला आहे. 300ला विचार करावा लागेल. तुमच्या समोर वाड्याचा टायगर आहे. त्याची बॅटिंग तळपणार आहे आणि त्याची बॅट लागल्यानंतर थरार निर्माण होतो. त्यामुळे टार्गेट तुम्हाला 35-40 पर्यंत न्यावा लागेल किमान. कारण 3 षटकारांना मॅच अगदी सोपी होऊन जाते. टार्गेट जेव्हा 30-35 असतं. 18 धावा 3 बॉलमध्ये येतात आणि 18 बॉलची मॅच सोपी होऊन जाते. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर दीपेश घोलप. लाईव्हवर पाहणाऱ्या आमच्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं मी समालोचक सूरज पाटील हार्दिक स्वागत करत आहे.
950 या ठिकाणी व्ह्यूअर्स प्रेक्षक पाहतायत आणि प्रेक्षकांसमोर या ठिकाणी अफलातून दादू स्पोर्ट ट्रॉफी दीपेश घोलप यांची लाजवाब बॉलिंग पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची साथ मात्र हवी आहे. स्कोर मात्र वाढतोय. सिंगलच्या बढतीनंतर 12, अगदी 8 बॉल 12. इथून मॅच स्टार्ट होईल. कशी होईल, कशा पद्धतीने मात्र केली जाईल, पुढच्या 4 बॉलमध्ये कशा पद्धतीने दीपेश घोलप विकेटचा प्रयत्न करेल, अंतिम तिसरं षटक कोण हाताळेल याची समीकरण या मॅचमध्ये जोडली जातील. टोटल समोर राहतील या ठिकाणी दिलशेच्या 10 बॉल. पोल केले बॉलला आणि बॉल जातोय फाईनच्या डीप वरनं. फिल्डरला मस्तकाला दस्तक देताना चेंडू सीमा पार षटकार. मोठा रन रेट कव्हर केलाय. 9 बॉल 18 धावा. इथून पुढे मॅच जोमानं मात्र स्टार्ट झाली आहे. गावदेवी 300 रन रेट वाढतोय. 9 बॉल 18 धावा. उर्वरित 9 बॉल शिल्लक राहत आहेत. पहिल्या 9 बॉलला जर 18 ठोकल्या जाऊ शकत आहेत, पुढच्या 9 बॉलमध्ये 18 पेक्षाही जास्त येऊ शकत आहेत या पद्धतीची बॅटिंग राहिली तर. दीपेश घोलपनं 3 बॉल हाताळले. आतापर्यंत धावा खर्च केल्या 3 बॉलमध्ये पाहिलं आपण तर 11 धावा. व्हॉट अ शॉट, पॉवरफुल स्ट्रोक. युवराज डुकले, थिलसे ब्रँड, गावदेवी थिलसे षटकार. दोन षटकार लगातार युवराज डुकलेने ठोकलेले आहेत. अमेझिंग बॅटिंग. रित्याबाई जीवी स्पोर्ट यांच्याकडनं हॅट्रिक करिता 500 रुपये लागलेले आहेत. जीवी स्पोर्ट ब्रँड, महाराष्ट्रामध्ये चांगली प्रिंटिंग टी शर्ट. रित्याबाई, अब्जे, जितू पवार, वाडा, जीवी स्पोर्ट यांच्या माध्यमातून ब्रँड आहे. ओपनिंग बॅटर वाडा तालुक्याचा काय हे दाखवून देतो या ठिकाणी युवराज डुकले. चांगले मित्र आहेत दीपेश आणि युवराज, परंतु क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागतो हे त्यांनी इतर खेळाडूंना शिकवले, त्यामुळे संघर्ष होणार आहे. पोल केलाय आणि हा तिसरा षटकार. टाळ्या वाजवारी. या ठिकाणी हॅट्रिक होते. जीबी स्पोर्ट रित्याबाई यांच्याकडनं 500 रुपये जाहीर. षटकार हॅट्रिक झाली आहे. त्यापेक्षाही महत्वाचं षटकार हॅट्रिक कुठल्या बॉलरला ठोकली आहे. नाव आहे दीपेश घोलप. इतिहास रचावा लागतो, तो इतिहास बोलला जातो आणि तो इतिहास लाईव्हला पोहोचवला जातो. या ठिकाणी दीपेश घोलपनं अनेकांना षटकार हॅट्रिक ठोकल्या. आज दीपेश घोलपचा सामना युवराज डुकले समोर झाला आणि 3 षटकार ठोकले. 5 बॉलमध्ये 23 धावा दीपेश घोलपनं मात्र खर्च केले. जेव्हा दीपेश इतर गोलंदाजांना जेव्हा 25-30 धावा मारतो त्यावेळी त्यांची मानसिकता काय असेल, आज त्याला त्या मानसिकतेतून जावं लागतं. हे क्रिकेट आहे. हमी तो हम क्या, तुम्ही तो तुम क्या. इट्स अ शो टाइम. डेड बॉलचा इशारा येतो. दडपण, प्रेशर. 3 तर ठोकलेले आहेत. 25 धावा 5 बॉलमध्ये या ठिकाणी खर्च केले दीपेश घोलपनं. स्कोर झालेला आहे तब्बल 30 धावा. रन रेट कव्हर झालाय. झपदिशी धावा आलेल्या आहेत. चांगला बॉल, स्लोरचा वापर आणि त्यावर मात्र धाव मिळेल का. इथे रनआउटची विकेट. वैभव डुकले बाद. युवराज डुकलेची विकेट मिळाली असती, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड. या ठिकाणी वैभव डुकले बाद झाले तर पुढचा अजून एक लेफ्ट हँड बॅटर आलेले आहेत. मिस्टर निलेश शेळके. लांब लांब षटकार मारण्यामध्ये यांचंही चांगल्या पद्धतीने मात्र मागच्या 5 ते 7 वर्षाचा इतिहास आहे. चला घाई करा, स्पीडअप करा, स्पीडअप करा. नो मीटिंग. अलमान. चला पंच
त्यांना कॉलिंग करायची कारण आज फायनल खेळवायची आहे. 1000 प्रेक्षक लाईव्ह स्पर्धा ओम साई मूवीजला सकाळी सकाळी या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते. म्हणजे बघा दादू स्पोर्ट मी कालही म्हणालो होतो या स्पर्धेचं आकर्षण संपूर्ण महाराष्ट्रभर झालेलं आहे. विशेषतः ठाणे पालघर जिल्ह्याचे प्रेक्षक सकाळीची स्पर्धा लाईव्ह बघायला सुरुवात करतायत. जास्तीत जास्त लिंक शेअर केली जाते ओम साई मूवीजची कारण लाखाची फायनल आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. आज कोण जिंकणार, कोण कोणाला परास्त करणार, दांडी संघ आलेला आहे. अगदी बघितलं गोटेकर बी पोहोचतोय. 100 क्वालिटी टीम या स्पर्धेमध्ये दाखल होतील आज. आलेल्या सर्व संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. ऑल टीम सुनील दादा प्रतिष्ठान, मायू 11 धामणगाव आणि दादू स्पोर्ट्स. शेवटचा षटक आहे. शेवटचा षटक संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्याकरता आपल्याला पोहोचायचं. सुनील दादा प्रतिष्ठान, मायू 11 धामणगाव आणि दादू स्पोर्ट्स. ओव्हर समाप्त. पाच बॉलमध्ये 25 धावा खर्च केल्यानंतर दीपेश घोलपनं अंतिम बॉलला सुरेख डॉट बॉल केला. त्यावर एक धाव मात्र नक्की घेतली आहे. परंतु स्कोर 26 धावा दुसऱ्या ओव्हरला आल्यानंतर स्कोर कार्डवर रन आलेला नाहीये. विकेट जाते 30 धावा. 25 धावा दुसऱ्या ओव्हरला आलेले आहेत. पहिल्या ओव्हरला पाहिलं आपण तर 7 धावा. समीकरण बदलली. 7 वरनं स्कोर डायरेक्ट 30 वर जातोय. दुसऱ्या ओव्हरला 25 धावा आलेल्या आहेत. 23 आलेले आहेत. इट्स ओके. तेच म्हटलं 25 अधिक 7 32 होत आहेत. आणि पाहिलं आपण तर सामना अतिशय रंगतदार. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर या ठिकाणी ओमकारला पाहतायत. आता जी काही मदार आहे ना धावा रोखण्याची ती संपूर्ण मदार जबाबदारी ओमकारवर आहे. ओम चलेगा तो ये मॅच बनेगा या आशेनं आता अलमानकर ओमकारच्या आशेवर मात्र अवलंबून. दीपेश घोलप समोर संधी आहे कारण स्कोर 30चा आकडा गाठलाय. व्हॉट अ शॉट. बॉल निघालाय लॉंग लेगला. युवराज डुकले ब्रँड वाला टेनिस षटकार. ची ओपनिंग करतो ओपन टीमची. अगदी बघितलं तर रायगड टेनिसचा टायगर उस्मान पटेल याच्या सोबत भिवंडी विरुद्ध वाडा या शो मॅच मध्ये एक्झिबिशन मॅच मध्ये काय बॅटिंग केली आहे. ट्रक बाजूला घ्या. ती ट्रक यहां का घुसा दिया. ट्रक मागे घ्या. टर्न मारा टर्न मारा. टर्न ले लो. पहा हे षटक संपल्यानंतर दांडी टीम कॅप्टन आपल्याला इथे पोहोचायचे. धामणगावचे कॅप्टन ते पोहोचलेत. हे षटक संपल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. गोलंदाज तयार ओम. हा बॉल या ठिकाणी पाहिला आपण स्क्वेअर लेग बॅकवर्ड डीप मध्ये फील्ड केला जातो. एकदम इथे युवराज डुकले स्ट्राईकला झेपवण्याचा प्रयत्न. या ठिकाणी स्ट्राईक मिळेल का आणि इथे बरोबर स्ट्राईक घेतलेली आहे. दुसऱ्या विकेटचं रनआउटचं पतन. धावसंख्या फळकावर मात्र सिंगल मात्र वाढते. विकेटपेक्षा धावांना महत्व आहे. या ठिकाणी किती धावा येतील यांना महत्व आहे. 1-2 फटके अजूनही मोठे आले सो स्कोर 50 पर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल कारण स्कोर आता झालेला आहे तब्बल 37 धावा. 50 धावा 13 धावांपासून दूर आहेत तिळसे संघ. 3 ओव्हरची मॅच. 2 विकेट गमावलेले आहेत आणि अगदी 14 बॉल मध्ये 37 धावसंख्या. 37 स्कोर ऑन बोर्ड. सौरव काले बॅटिंग स्टान्सवर या ठिकाणी आलेले आहेत. ज्यांचा बॅटिंग स्टान्स खूप एक स्टायलिश पाहिला जातो.
युवराज डुकलेला फुल टॉस बॉल देण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि ऑन साइडला डीपला बॉल फील्ड होताना आणि इथे अजून एक धाव मिळेल का? बॉल निघालाय, बाउंड्री रेकडे जातोय, सीमा पार. हे प्रभू हरिनाम, ये क्या हुआ? थँक्यू. पंचांनी या ठिकाणी हाईट फॅक्टर थोडासा चेक करण्याकरिता रिव्ह्यू घेतलेला आहे. बाउंड्री तर गेलेली आहे, धावा तर भरपूर तिरछ्या टीमला मिळणार आहेत. दीपेश गोलप यांनी विकेट करिता, कारण पुढच्या येणारे मोठे स्ट्रोक थांबवण्याकरिता डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला या ठिकाणी स्टंपवर केला होता, पण बॅकअप नव्हता. फिल्डर या ठिकाणी तेवढ्या तयारीत नव्हते. फेअर डिलिव्हरी. यस अंपायर. रन्स 6 धावा आपण या ठिकाणी आलेल्या पाहतायत. धावसंख्या फलकावर ज्या ठिकाणी 2 धावा होत्या रिस्की, त्या ठिकाणी 6 धावा मिळत आहेत. आकडा वाढलाय 43 धावा. 43. 3 बॉल शिल्लक आणि समोर आहे डेंजर बॅटर युवराज डुकले. खराब फिल्डिंग. बॉलर करणार काय? चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या प्रकार जाऊन पोहोचते 47-47. टोटल फाईटचा स्कोर बनलाय. अजूनही 2 बॉल शिल्लक राहत आहेत. ओमकारनं चांगले बॉल टाकले, परंतु फिल्डर साथ देत नाहीयेत. इतका वेगानं बॉल होता की थेट जाऊन बाउंड्री जाऊन आदळला लॉंग स्टॉपला. हुकवलं होतं युवराज डुकलेला आणि आता 2 बॉल बाकी. दोन्ही हुकवणार का युवराज डुकलेला? ओमकार सिद्ध करावं लागतं. युवराज डुकले ओपनिंग बॅटर आहेत वाडा ओपन टीमचे धुवी 11चे. उस्मान पटेल रायगडचा टायगरचं ओपनिंग केली, षटकार ठोकले होते. आज काय? आणि इथे बॉल पुन्हा एकदा फाईनला निघालाय. दन दन करत सीमा रेषा पार, चौकार. बॅक टू बॅक बाउंड्री. 4 धावा. थँक्यू डीजे. आणि 50चा आकडा पार केलाय. टाळ्या वाजवा 63 टीम करिता. 51 धावा. मी सामना सुरू होण्याच्या अगोदर म्हणालो होतो 50+ धावसंख्या फायटिंग टोटल मॅच असेल. मजा तर अजून पुढे. हा पिक्चर चालू आहे, क्लायमॅक्स अभी बाकी आहे. अगदी बघितलं आपण तर पहिला क्लायमॅक्स बघितलं. पहिल्या ओव्हरचा काय बॉलिंग केली होती संदेश भोईरनं, लाजवाब. असं वाटलं की 30-32 पर्यंत तिसऱ्या टीमला थांबवतील. त्यानंतर 23 धावा दुसऱ्या ओव्हरला दीपेश घोलपला ठोकल्या आणि ओमकारची स्वतः परीक्षा लागली शेवटच्या बॉलला सुद्धा. काढली विकेट. फिल्डर साथ देत नाही, स्वतःने जबाबदारी घेतली. क्लीन बोल्डची विकेट. युवराज डुकलेला नाबाद पासून मात्र वंचित ठेवलं, बाद केलं. परंतु काय खेळलाय, खतरनाक बॅटिंग. 5 षटकार, 2 चौकार. टाळ्या झाल्या पाहिजे युवराज डुकले करिता. आणि टॉस बॉक्स मध्ये जाऊया. प्रफुल्लजी भोईर यांना आमंत्रित करूया. जोडले जाते बुंदे सर. थँक्यू सुरेश सर. या सुनीलदादा प्रतिष्ठान मायू 11 धामणगाव संघ, जो भिवंडी तालुक्यातला संघ इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला R11 दांडी. दोन्ही संघांचे इथे आम्ही दादू स्पोर्टच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. प्रफुल्लजी भोईर यांच्या माध्यमातून टॉस तो या ठिकाणी केला जाईल. ओपनच्या टीम त्या आज आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि दोन्ही टीमचं सहर्ष स्वागत. छापा आणि काटा. चला घाई करा, फिल्डिंग लावा. छापा असा कॉल दिला दांडी संघाने आणि छापा आलाय. मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. वाडा तालुक्यामध्ये आज आपण आलात. सर्व हे दादू स्पोर्टचं आयोजन आहे. आयोजनासंदर्भात काय सांगा? इकडे तर मी फर्स्ट टाइमच आलो. पहिले यायचे भरपूर वाडा तालुक्यामध्ये खेळायला, पण आता बऱ्याच वर्षांनी इकडे आलो आणि तुमचं आयोजन तर भरपूर सुंदर आहे. ग्राउंड पण सुंदर आहे. बघू आता, फील्ड बहुत फास्ट आहे. क्षेत्ररक्षण करत असताना समोर जर आपण पाहिलं तर भिवंडी तालुक्यातला धामणगाव संघ आहे. त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 धावापर्यंत. ओके, तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. आणि धामणगाव संघ आपल्या वाट्याला बॅटिंग आली. पहिल्यांदा 4 ओव्हरमध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे.
किती धावांचं टार्गेट समोरच्या दांडी संघासमोर आपण ठेवा? टार्गेट असा काय सेटलमेंट केला नाही, 50+ जाण्याचा प्रयत्न करू. ओके, आयोजनासंदर्भात तू काय सांगशील? आयोजक चांगला आहे, आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचा आभार आहे. ओके, तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्समध्ये न्यूज आहे, टॉस जिंकलाय तो R11 दांडी संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंग वाटायला आली आहे ती सुनील दादा प्रतिष्ठान मायू 11 धामणगाव संघाच्या. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. वाड्याचा फेमस आवाज, फासल्या फासफूस फेम, सूरज पाटील सर. थँक्यू बुंदे सर. या ठिकाणी पाहू शकता आपण सुनीलजी दापची सर यांचं आगमन झालेलं आहे. आपणाला विनंती आहे सुनील दापची सर, आपण व्यासपीठावर यायचे, प्लीज वेलकम. सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. पुढचा भन्नाट सामना भिवंडी धामणगाव, विपक्ष दांडी म्हणजे पालघर विरुद्ध भिवंडी, पुढचा सामना. वेलकम सुनीलजी दापची सर, आपण व्यासपीठावर यायचे. दादू स्पोर्ट कांबारेकडनं आपला नम्र विनंती आहे, आपलं हार्दिक स्वागत. तर विजयाकरिता धावांचं लक्ष आहे 52 धावा. 3 ओव्हर 18 बॉल 52 धावा. एकदा टाळ्या वाजवा, ओपनिंग जोडी येते अलमानची, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मॅच भारी होणार आहे. आज वाड्याचा टायगर सुद्धा खेळेल. आज युवराज डुकले सुद्धा स्वतः परीक्षा लागेल. ही मॅच सर्वात भारी. लेट आलेत परंतु थेट पोहोचले दादू स्पोर्टच्या लाखाच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होऊन. संघर्ष मोठा आहे आणि संघर्ष करत होते अलमान तिळसे लाखाच्या स्पर्धेमध्ये पुढे जाण्याकरिता. मागच्या 3 ते 4 भगवा करंडक आंबेडकरची असेल, चॅलेंजर ट्रॉफी हमरापूर असेल, त्यानंतर शिवकृपा वैतनेश्वर चषक लाखाची स्पर्धा, मोठ्यापणाची स्पर्धा असेल आणि आता मात्र या 5व्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये संघर्ष करताना एकमेकांसमोर तिळसे आणि अलमान टीम पाहत आहेत. 25 धावा युवराज डुकलेनं कव्हर केल्या होत्या. दीपेश घोलपला, दीपेश घोलाप विरुद्ध युवराज डुकले. गावदेव येथीलचे विपक्ष शिवंजे अलमान. फॅन फॉलोवर दोन्ही खेळाडूंचे भरपूर आहेत. ही मॅच भारी व्हावी हीच इच्छा प्रेक्षकांची आहे. ही मॅच तेवढ्या पद्धतीनं अंतिम षटकाच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलपर्यंत जावी हीच अपेक्षा माझी आहे. गोलंदाज तयार युवराज डुकले. पहिला बॉल, चांगला बॉल. या बॉलवर मात्र 1 धाव कव्हर केली, खातं खोललंय. धाबांचा श्री गणेशा शुभारंभ दीपेश घोलपच्या बॅटमधनं झालाय. म्हणजे ही मॅच खूप चांगली होईल. बॅटमधनं 1 धाव आली पहिली. स्ट्रायकिंगला संदेश भोईरला आपण पाहू शकतायत. काल खूप चांगली बॅटिंग केली होती संदेश भोईर यांनी. आज युवराज डुकले समोर आहे. गोलंदाज तयार. फुलरेंचा बॉल जबदी टाकण्या प्रयत्न. या ठिकाणी क्षेत्ररक्षण गाफील झालं आणि फायदा अलमानला होतोय. खरा फिल्डिंग तिळसेची, फायदा अलमान. चौकार. युवराज डुकलेच्या ओव्हरला संदेश भोईर आपली बॅट दाखवतोय. खतरनाक सुरुवात केली आहे. 6 या ठिकाणी 5 धावा तर आलेल्या आहेत. ऑन साइडला मात्र या ठिकाणी शॉट खूप चांगला मिड विकेट डीप का क्षेत्ररक्षक बॉल मात्र फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव कव्हर होतीये. बघा पहिल्या ओव्हरला तिळसे टीमच्या 7 धावा होत्या ओव्हरला आणि आता ओव्हरच्या पहिल्या 3 बॉलला 6 धावा आहेत अलमानच्या. अलमान तिळसेच्या मानानं पहिल्या ओव्हरला हवी होऊ शकतोय कारण 3 बॉल अजून युवराज डुकलेचे बाकी राहत आहेत. युवराज डुकलेच्या डोक्यामध्ये एकच गणित आहे, फक्त 1 विकेट काढायची आहे. ही मॅच प्रेशरमध्ये आपण आणू शकतोय. गोलंदाज तयार. एकच विकेट काढायची आहे. विकेट काढलेली दीपेश घोलाप. वाडा टेनिस टायगर अलमान. तंबूच्या आसऱ्याला स्वस्त्यात मस्त विकेट. युवराज डुकलेनं पुन्हा एकदा चांगली कामगिरी. विकेट. रडार मध्ये बॉल सापडला नाहीये. चेंज ऑफ पेस बॉल हाताळलेला युवराज डुकले. ओपन टेनिस क्रिकेट
अगदी सुरेख बॉलिंग अटॅक त्याच्याकडनं नेहमी सातत्याने पाहायला मिळतो. रत्नागिरीची स्पर्धा ज्यांना गाजवली होती, चिपळूणची स्पर्धा सुद्धा गाजवली होती आणि अनेक गोलंदाजी पारितोषिक त्यांनी मिळवलेली आहेत. युवराज डुकलेनं महत्त्वाची शिकार केली आहे. या विकेटची अपेक्षा त्यांच्या टीमनं फक्त युवराज डुकलेकडनं ठेवली होती. शहापूर टुर्नामेंट सुद्धा युवराज डुकलेनं गाजवली आणि आता दादू स्पोर्ट लाखाची स्पर्धा गाजवतोय. कांबारेची स्पर्धा धावसंख्या पळकर पाहायला मिळते ती 6, परंतु गावदेवी तिळसेमध्ये तेवढी क्षमता आहे. त्यांच्याकडे हार्ड हिटर बॅटर ज्या पद्धतीने त्यांनी स्कोर बनवला, परंतु शिवंजी आलमानकडे सुद्धा विशाल आहेत. फॉर्ममध्ये पाहिलं तर अगदी संदेश भोईर आहेत. आणि हा बॉल यावेळेस मात्र व्हेरिएशन देताना सुरेख डॉट बॉल करून घेतलेला आहे. पहिली विकेट गेली आहे. मॅच संपलेली नाहीये. खेळ होईल. क्रिकेट आहे, कन्सिस्टन्सीनं खेळावं लागतं. धावसंख्या पळकावर 6 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. टार्गेट 52. मनीष ज्यावेळेस मात्र खेळले होते, दीपेश गुलाबची अशीच विकेट एक धाव करताना बाद झाले होते. सापरोंडेची नाईट टुर्नामेंट. कुडूच्या विपक्षामध्ये मात्र महेश भोईरला अप्रतिम बॅटिंग केली होती. मनीषनं 4 षटकार 1 चौकार ठोकला होता. ती मॅच जिंकली होती शिवंजी आलमान टीमनं. तुम्ही खेळाल तेव्हा तुमचं नाव होईल. तुमच्या समोर एक दबदबा निर्माण करायचा असेल तुम्हाला स्वतःचा, तर तुम्हाला इतिहास घडवावा लागेल. दीपेश गोलपनं असे अनेक किस्से गिरवले आणि म्हणून त्या खेळाडूसमोर आज भले भले गोलंदाज मध्ये थरथरत आहेत. पण युवराज डुकले अनुभवी गोलंदाज, क्वालिटी आहे हे दाखवून देताना विकेट काढली आहे. आता निलेश शेळके. पहिलाच बॉल. फॉर्म मध्ये बॅटर आहे संदेश भोईर. कव्हर डावीचा क्लास फटका. बॉल जातोय सीमा पार. जिद्दीचं खेळ क्रिकेटचं. मॅच अभी बाकी आहे. चौकार. थँक्यू. आणि प्रेक्षकांनी ज्या खुर्च्या घेतलेल्या आहेत त्या खेळाडूंना द्यायच्या, कारण खेळाडू आपले पाहुणे आहेत. त्यामुळे आपण पाहुण्यांना खुर्च्या द्या. प्रेक्षक नम्र विनंती असेल. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. निलेश ज्यावर चौकार. संदेश भोईच्या बॅटमधून असे फटके आले तर मॅच बनेल. मिस्टामिक स्ट्रोक आणि इथे विकेट जात. हे दडपण आहे. 52 धावांचं दडपण. 18 बॉल. हे प्रेशर आहे आणि प्रेशराईज मॅच मध्ये या ठिकाणी अशा विकेट जात आहेत. 2 विकेट. पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जे गाव टेनिस क्रिकेटमध्ये टॉपचं नाव दांडी. लेदरमध्ये नाव पाहायला मिळतंय. टेनिसमध्ये नाव पाहायला मिळतंय. हवेच्या विरुद्ध दिशेला समुद्र किनाऱ्यावर प्रॅक्टिस करणारा गाव म्हणजेच दांडी गाव. आणि त्यांच्या समोर फाईट देतील संभाजी ब्रिगेडचे तेजसजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम तेजसजी भोईर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दादू स्पोर्ट कांबारे 1 लाखाची टुर्नामेंट आणि निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे आदरणीय पालघर जिल्हा अध्यक्ष तेजसजी भोईर यांचं आगमन आणि त्यांचाच वाढदिवस आहे. सूरजवन स्टार न्यूज नेटवर्ककडनं, समालोचन असोसिएशनकडनं आपल्याला वाढदिवसाच्या तमाम क्रिकेट रसिकार शौकीनांकडनं शुभेच्छा. व्हाईट बॉल. आव्हान धाव मात्र जरूर या ठिकाणी येते. धावसंख्या पळकर मात्र 1च्या बढतीनंतर स्कोर कार्ड 11. 52 धावा करायच्या आहेत. वाटा फायनल मारल्यानंतर आपण वाटा घेतो ना, त्या पद्धतीने प्रत्येक मॅचमध्ये धावा करण्याचा वाटा उचलला पाहिजे. प्रत्येकानं बघितलं 52 करायचे आहेत, मला कमीत कमी 15 कराव्या लागतील तरी धावसंख्या लढली जाईल. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट बॉल. हयास या ठिकाणी गावदेवी तिळसे मागच्या 2 वर्षापूर्वीचा सर्वोत्तम संघ राहिला होता. या सीझनमध्ये टॉप 1, टॉप 2, टॉप 3 कोणी नाही वाडा टेनिसला. जे जिंकतात त्यांना दुसरे परत हरवतात. आणि या ठिकाणी विकेट. चॅलेंजर ट्रॉफी अमरापूरची SP बिलोची टीमनं फायनल मारली. खूप चांगली स्पर्धा जिंकली. त्यानंतर लगातार 2 टुर्नामेंट त्यांना मत हरवलं गेलं. WRSK सुपोंडे वैतरणा शिवकृपा वैतरण्य चर्चेची फायनल मारली. दुसऱ्याच दिवशी शशिकांत स्मृती सरसोलनं त्यांना हरवून टाकलं.
पिंपलास टीम 3 लगातार 51,000 फायनल लगातार पिंपलासनं मात्र मला लगावल्या. त्यानंतर पिंपलास टीमला घोरेला पण हरवलं. इथे 2 लाखाच्या स्पर्धा, तिथे एस पी बिलोशी पण हरली, पिंपलास पण हरली. नामो निशान लाखाच्या 2 स्पर्धेमध्ये नाहीये. हे क्रिकेट आहे, अस्तित्व ठेवावं लागतं. 1-1 लाखाच्या 2 टुर्नामेंट एका आठवड्याला होतात आणि त्या ठिकाणी लाखाचे फायनल जिंकणारी टीम हरतात. म्हणजे वाडा टेनिसमध्ये कॉम्पिटिशन जबरदस्त आहे. आता ते 300वाले एक झाल्यात, म्हणजे काय खरा नाही. बघूया गोलंदाज तयार. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतायत. एक धाव कव्हर केली आहे बॅट्समॅन सागर. आपण पाहतायत एक सिंगल धाव कव्हर केली आहे. लखन या नावानं ओळखतात. काय घडतं या ठिकाणी बघू शकता आपण. सामन्याची चुरस्ता वाढलेली आहे. 2 षटकार. आता जर इथून पुढे लगातार आली ना 2 षटकार, ही मॅच बनवू शकते. 2 षटकार ठोकणारा बॅटर आहे मिस्टर विशाल. आला बघा, बॉल निघालाय बाउंड्रीकडे आणि इथे मात्र आला कॅच. ठोकून आउट झालं तर समाधान प्रेक्षकांना मिळतं. कारण ज्या पद्धतीने दीपेश घोलपची विकेट गेली, भयान शांतता खेळाडू कक्षामध्ये आलमानच्या. एस पी बिलोईच्या अभिनय पाटीलची विकेट गेल्यानंतर जशी भयान शांतता होते, त्या पद्धतीनं आलमानच्या खेळाडू कक्षामध्ये भयान शांतता. परंतु पिंपलास टीम एक लढाऊ संघ आहे. त्या टीमबद्दल नेहमी म्हणतो, ते यतीश पाटीलला गृहीत धरत नाहीयेत. खेळो, विकेट जाओ, ते मॅच संघर्ष करतायत. म्हणून त्यांनी लगातार 3 फायनल 51,000च्या घेतली. आमदार चषक कोणेची स्पर्धा, शिवसेना ही स्पर्धा आमदार चषक फायनल घेतली. लगेचच अभिजात क्रीडा मंडळ 80ची 51,000ची फायनल घेतली. म्हणजे लगातार ते फायनल 3 त्यांनी मात्र लगवल्या. त्यानंतर सरसरोची फायनल खासदार चषक त्यांनी घेतली. 300 सुद्धा घेतली, वरईची घेतली. म्हणजे 4 जबरदस्त मात्र स्पर्धा जिंकलेल्या आहेत. एक अलग झलकवाली फिल्डिंग तिरसे टीमची आणि इथे बॉल सीमारेषेकडे जातो. सीमापार चौकार लखनच्या बॅटमधनं. बुगिया सामना अतिशय रंगतदार. एक पिक्चर खूप फेमस झाला होता, राम लखन. आणि वाडा नगर पंचायतला मशाल न्यूज कडनं आपण एक खूप वाक्य ऐकत होतो, रंगा बिल्ला. आणि हा बॉल खूप चांगला मात्र हाताळला गेलाय. दिशा अगदी परफेक्ट आहे. खूप भेदक गोलंदाजी करतोय कुणाल. कुणाल भगत बॉलिंग मार्कवर आहेत मिस्टर भगत. आणि कुणाल भगतवर या ठिकाणी प्रहार केलाय, पण ते कुणाल भगत आहेत. विकेट काढून दाखवलेली आहे. फलंदाज बाद या डीजे. तर आपण जाऊया बुंदे सरांकडे. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत ते संपल्यानंतर आणि लगेचच फिल्डिंग लावायची. पुढचा सामना धामणगाव बिग टीम वर्सेस दांडी बिग टीम. डॉट बॉल 1 साइड मॅच. गावदेव तिरसेनं खेचली दीपेश गुलाबची विकेट गेल्यानंतर. हे असं होतं, दीपेश गुलाब बाद झाल्यानंतर भयान शांतता. आमच्या एस पी बिली टीममध्ये असं अभिनय पाणी बाद झाला, भयान शांतता होते. कॉन्फिडन्स लेवल वाढवा बाकीच्या खेळाडूंनी. आणि इथे पाहिलं आपण तर डॉटवर डॉट कुणाल भगत, एक नवीन चेहरा वाडा टेनिसमध्ये बॉलिंग अटॅकसाठी पाहतायत. अंतिम षटक जबाबदारीचं आहे. 3 बॉल डॉट केले, 1 विकेट काढली, 4 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा बॉल चांगलं बॉलला मात्र या ठिकाणी व्हेरिएशन देतोय, फिरवतोय आणि विजय होतोय गावदेव तेचे. अभिनंदन. हार्ड लक टू शिवंजी अलमान. ओव्हर टू बुंदे. थँक्यू सूरज पाटील सर.
35 धावांनी तिथे संघ विजय झाला. तो आईगावदेवी तिळचा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हार्डलक टीम शिवंजय आलमान. मान्यवर पाहुण्यांच्या स्वागत आणि सन्मानाकडे तिथे आपण जाऊयात. आणि दादू स्पोर्ट्स कांबारेचं आयोजन आपण पाहतो. 29 जानेवारीपासून सुरू झालेली स्पर्धा. आजचा 2 फेब्रुवारीचा दिवस आहे. आणि सुरज सर, फेब्रुवारी महिना म्हटला तर एका बाजूला प्रेमाचाही महिना म्हटला जातो आणि दुसऱ्या बाजूला आपल्या राजांची जयंती आहे. असे फेब्रुवारी आणि या 2 फेब्रुवारीचा दिवस आहे. दरम्यान मंचावरील मान्यवर पाहुणे मॅच सुरू व्हायच्या आधी धामणगावचे एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत आलेत. टीम दांडी आपला एक 12वा खेळाडू तो आपल्यापर्यंत पोहोचायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरची मॅच असेल. जो पोल आहे, जी वायर आहे, त्याला बॉल लागला, षटकार गेला तर षटकार असेल, चौकार गेला तर चौकार असेल, झेल घेतला तर तो झेल दिला जाणार नाही आणि तो चेंडू गृहीत धरला जाणार नाही, डेड बॉल असेल. याची नोंद घ्यायची आहे. हां, झेल घेतला तर डेड बॉल असेल. कॅच. जाऊया तिथे मंचावर आपण पाहतोय दिलीपजी लहांगे तिथे उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मानस तिथे रवींद्रजी पवार उपस्थित आहेत. रवींद्रजी पवार